मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। वाळवा, आष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला। रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू। ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट। लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या। पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। संततधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झालाय। वाळवा, पलूस, मिरज तालुक्यासह अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे। ताकारीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाळवा आणि पलूस तालुक्याचा संपर्क तुटलाय। ताकारीचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आमदार जयंतराव पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। आता आपण ताकारी या पुलावरती आहोत। वाळवा आणि पलूस या दोन्ही तालुक्यांना हा पूल जोडतो। या पुलावरती पुराचं पाणी आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की हा पूल प्रशासनाने पूर्ण बंद केलेला आहे। या ठिकाणी अधिकारी, पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला दिसतंय। ते प्रशासन या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना पुलापाशी येण्यासाठी रोकत आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पुलावरती आता पाणी आलेलं आहे आणि काही वेळामध्ये हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे जो काही साठेवाडीचा बंधारा आहे त्याही बंधाऱ्यावरती पाणी जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। एकूणच आपण जर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पलूस आणि वाळवा या दोन्ही तालुक्यांना जोडणारा हा पूल बंद केलेला आहे। या बंद केलेल्या पुलामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सर्व प्रशासनानं त्या ठिकाणी अलर्ट राहण्याची विनंती केलेली आहे। धन्यवाद। कोयना आणि चांदोली धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आणि गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे। पलूस आणि वाळवा तालुक्याला जोडणारा कृष्णा नदीवरील ताकारी पूल तसेच आष्टा भिलवडी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे वाळवा आणि पलूस तालुक्याचा तसेच तासगाव तालुक्याचा देखील संपर्क तुटला आहे। वाळवा तालुक्यातील बहे, बोरगाव, चिकुर्डे, नागठाणे, साठपेवाडी येथील बंधारे तर ऐतवडे खुर्द येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे। वाळवा तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंतराव पाटील यांनी साठपेवाडी बंधारा येथे भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाला तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी देखील पूरस्थितीची पाहणी करत प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिओ मराठी, साठपेवाडी येथील बंधारे